नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएससी सिलेक्शन पोस्ट 2025 ची जाहिरात आलेली आहे। टोटल जागा आहे 2423। खूप मोठी जाहिरात आहे। एवढंच आहे की पूर्ण भारतातून विद्यार्थी अप्लाय करणार आहे। त्यातले दोन प्रमुख डिपार्टमेंट आहे जे की महाराष्ट्राशी रिलेट करतात। एक आहे वेस्टर्न रेल्वे आणि एक आहे सदर्न रेल्वे। सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न आणि सेंट्रल हे दोन्हीही झोन रेल्वेचे महाराष्ट्रामध्ये येतात आणि त्यासाठी जागा पण चांगल्या प्रमाणात आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या जाहिरातीमधले प्रमुख मुद्दे मी तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये येतं की पात्रता काय असणार आहे, पदे कुठे आहे आणि कोणती पदं आहेत, परीक्षा पद्धत कशी आणि निवड पद्धत कशी असणार आहे। सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो, निवड पद्धत म्हणजे एकच एक्झाम आणि डायरेक्ट सिलेक्शन आहे। सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो, पात्रतेमध्ये 10वीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, 12वीचा भरू शकतो आणि ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। प्रत्येक पात्रतेनुसार वेगवेगळी पदसंख्या दिलेली आहे। 10वीच्या मुलांना वेगळी पदसंख्या, 12वीच्या वेगळी आहे, पदवीच्या वेगळी आहे। सो सगळ्यांनाच इथे संधी आहे। तुम्ही जर रेल्वे भरतीमध्ये म्हणजे एसएससी कडनं या सिलेक्शन पोस्ट मध्ये पद घेऊ इच्छित असाल तर नक्की फॉर्म भरायला हरकत नाही। तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमी कडनं या संदर्भात मला बॅच उद्या परवा आम्ही अनाउन्स करत आहोत। सो या बॅचचं मार्गदर्शन पण नक्की घ्या, कारण तुमची एक्झाम होणार आहे जुलैमध्ये। जुलैमध्ये कशी तुम्हाला दाखवतो नोटिफिकेशन बघा। हे नोटिफिकेशन आलंय, कालच्या डेटला आलेलं हे नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा ॲडव्हाइजमेंट आहे। सिलेक्शन पोस्ट 2025 ची जाहिरात आहे। कुणाकडून आली आहे तर एसएससी कडनं, स्टाफ सिलेक्शन कमिशन कडनं ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये त्यांनी सांगितलं डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला 2 जून पासून फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। लास्ट डेट आहे 23 जून पर्यंत। तुम्हाला लास्ट डेट फॉर टाइम फ्रॉम रिसिट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला 23 जून पर्यंत दिलेली आहे, रात्री 11 वाजेपर्यंत दिलेला आहे। लास्ट डेट अँड टाइम मेकिंग ऑनलाईन फीस पेमेंट सुद्धा तुम्हाला 24 तारखेपर्यंत फी तुम्ही पेड करू शकता आणि तुम्हाला जी करेक्शन विंडो ओपन होणार आहे ती 28 जून पासून ते 30 जून पर्यंत असणार आहे, रात्री 11 वाजेपर्यंत। आणि कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम जी होणार आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तुमची जी एक्झाम होणार आहे ती एक्झाम टेंटेटिव्ह त्यांनी दिली आहे 24 जुलै पासून 4 ऑगस्टच्या दरम्यान आहे। म्हणजे तुम्हाला साधारणतः हे 7 दिवस आणि ही 8 दिवस आणि ती 12 दिवस तुमची एक्झाम चालणार आहे। ह्या 12 दिवसात तुम्हाला एक्झाम द्यायची आहे। सो आता जर विचार केला 24 जुलैला जर तुमची एक्झाम होणार असेल तर आता तुम्ही ऑलरेडी 5 जून मध्ये आहात, म्हणजे तुमच्याकडे 1.5 महिना सध्या तरी आहे अभ्यासासाठी। परीक्षा पॅटर्न पण तुम्हाला सांगतो, डोंट वरी। आणि टोल फ्री नंबर त्यांनी दिला, ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून काही अडचण असेल तर कॉल करू शकता। आता पुढे बघितलं आपण तर विभागानुसार पदे कोणती आणि किती आहे। आता यासाठी तुम्हाला एक जाहिरात पण दाखवतो मी तुम्हाला, पण जाहिरात खूप मोठी आहे, त्यात काय बघायचं ते मी तुम्हाला सांगतो। विभागानुसार पदे कोणती आणि किती आहे, त्या पदानुसार शैक्षणिक अर्हता काय त्यातच दिलेलं आहे। ह्या 3 गोष्टी काय, विभाग कोणता आहे, त्या विभागानुसार पदं कोणती आहे आणि पदसंख्या किती आहे, त्यानंतर त्या पदानुसार शैक्षणिक अर्हता काय आहे आणि पदानुसार पदसंख्या, इथे पदं कोणती आणि किती आले ते दिलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील विभाग कोणते आहे तर महाराष्ट्रामध्ये 2 विभाग येतात, एक आहे वेस्टर्न रेल्वे आणि एक आहे सेंट्रल रेल्वे। याच्या व्यतिरिक्त इतर राज्यातील पण हे विभाग आहे। तुम्ही जर इच्छुक असाल वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे वेगळ्या विभागामध्ये तर नक्की फॉर्म भरू शकता। असं नाही की तुम्ही महाराष्ट्राचे आहात म्हणून महाराष्ट्रासाठीच अप्लाय करा, तुम्ही इतर विभागांना सुद्धा अप्लाय करू शकता। आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो बघा, जसं की तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे। ही जे विभाग आहे ना हा आहे सेंट्रल रेल्वेचा। बघा सेंट्रल रेल्वे म्हणजेच काय, मुंबई। सेंट्रल रेल्वे म्हणजेच मुंबई, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ही पोस्ट आहे, बरोबर आहे। आता यामध्ये यांनी काय दिलं, रिजन दिलाय, त्यानंतर पोस्ट कॅटेगरी नंबर बघा, पोस्ट कॅटेगरी नंबर आहे हा। पोस्टचं नाव काय बघा, ह्या सगळ्या पोस्ट, कॅन्टीन अटेंडंट, त्यानंतर फ्युमिगेशन असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर कम्युनिकेशन, टेक्निकल सुपरिटेंडंट प्रोसेसिंग, टेक्निकल अटेंडंट SYC, सायंटिफिक असिस्टंट, कॅन्टीन अटेंडंट बघा, हा कॅन्टीन अटेंडंट, हा कॅन्टीन अटेंडंट सारखा जरी आहे पण नेम ऑफ डिपार्टमेंट मात्र वेगवेगळे बघा। ऑफिस फॉर द कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंट आहे। इथे बघितलं तर नॅशनल टेस्ट हाऊस म्हणजे डिपार्टमेंट वेगळं आहे। इथे बघा नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट वेगळं डिपार्टमेंट आहे, लक्षात घ्या। सिनियर सायंटिफिक असिस्टंट आहे, MTS लायब्ररी आहे, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर आहे।
सो अशा भरपूर पदं आहेत. ही पदांची नावं आहे. ही तुम्हाला एक्झाम्पल म्हणून हा पहिला चार्ट दाखवतो. ही पदांची नावं आहेत. इथे डिपार्टमेंट दिलेलं आहे. अजून एक महत्त्वाचं तुमच्यासाठी हे द्या बघा, एज. इथे एज. फॉर एक्झाम्पल मी पहिलं या विभागाचं घेतलं, सेंट्रल रेल्वेचं पद आहे कॅन्टीन अटेंडंट. हे डिपार्टमेंट आहे. एज किती आहे? 18 ते 25 वय कमीत कमी या दरम्यान तुमचं असावं लागेल, तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. पे स्किल किती आहे? लेवल 1 आहे. आणि मॅट्रिक्युलेशन 10वीच्या बेसवर. इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणतो आपण तुला. याला काय म्हणतो आपण? पात्रता. याला काय म्हणूया आपण इथे? पात्रता काय दिली बघा, इथे पात्रता आहे. इथे पात्रता आहे आणि इथे वय दिलेलं आहे बघा, वय. पात्रता काय? 10वीचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. मग पुढे काय बघा तुम्हाला, मला जागा किती मग कॉम्पिट करायला, तर इथे जागा बघा, एससी कॅटेगरीला 2 जागा आहे, एसटीला 1 जागा, ओबीसीला 3 जागा. ओपन आणि रिझर्व्ड म्हणजे काय? इथे आहेत तुमच्या ओपनच्या जागा 6 जागा आहेत. ईडब्ल्यूएस ला 1 जागा आहे आणि टोटल अशा 13 जागा आहे. टोटल किती? 13 जागा आहे. आणि तिकडे समांतर आरक्षण आहे, ते सोडून देऊया आपण. समांतर आरक्षण म्हणजे एक सर्व्हिसमॅन आहे, त्यानंतर हे दिव्यांग कॅटेगरीचे उमेदवार आहेत, त्यांना जागा दिलेल्या आहे. ओके. OH, HH, हार्ड हिअरिंग नाही का, 1 आर्म, व्हिज्युअल इम्पेअरमेंट वगैरे वगैरे. ओके, ते समांतर आरक्षण सोडून. मग आता टोटल तुम्ही अशाच पद्धतीने बघू शकता. जसं दुसरं एक्झाम्पल देतो तुम्हाला मी सहज बघा. ही डिपार्टमेंट आहे, सेंट्रल रेल्वे मुंबईची जागा आहे. हे फ्युमिगेशन असिस्टंट आहे. हे डिपार्टमेंट इंडियन ग्रेन स्टोरेज आहे. वय तुमचं असं लागतं 18 ते 25. लेवल 4 ची सॅलरी आहे तुम्हाला. इथे 12वीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. पद बघा, एससीला 1 आहे, एसटीला नाही आहे, ओबीसीला 1 आहे, ओपनला 1 आहे, ईडब्ल्यूएसला नाही आहे. टोटल 3 पदसंख्या आहे. बरोबर, असे सगळे तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला मी हे दाखवतो, ऍड दाखवतो. ही बघा, ही स्टाफ ऍड आहे. तुम्हाला टेलिग्रामला लगेच हा व्हिडिओ संपल्या तुम्हाला ही ऍड बघायला मिळेल. आमच्या टेलिग्रामला तुम्ही चेक करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, टेलिग्राम जाऊन तुम्ही चेक करा. आता यामध्ये तुम्ही सगळ्यात लास्टला जर गेलात ना, सगळ्यात लास्टला बघा, ही किती पेजेस आहे? 110 पेजेस आहे. बरोबर आहे. यामध्ये सगळ्यात खाली जर तुम्ही गेलात तर बघा, इथे तुम्हाला लास्टला जवळपास 365 वेगवेगळ्या पोस्ट आहे. किती पोस्ट आहे? 365 वेगवेगळ्या पोस्ट आहे. बघा आता वेस्टर्न रेल्वे म्हणजे काय? मुंबईचा आहे. इथे पण बघू शकतो तुम्ही वेस्टर्न रेल्वेचे कुठून सुरुवात होते? वेस्टर्न रेल्वेला सुरुवात बघा इथून होते. 365 टोटल आहे खाली आणि सुरुवात होते इथे बघा, अजून आहे 325. वेस्टर्न रेल्वे 321. इथून सुरुवात बघा, 315 पासून सुरुवात आहे. मग त्यामध्ये मेकॅनिकल सुपरवायझर आहे. हे फिशरी सर्वे ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ फिशरी आहे. वय लागतंय 18 ते 30. लेवल 6 आहे. 12वीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. इथे 3च जागा आहे. इथे एससीला जागा आहे, इथे एसटीला जागा आहे, इथे ओबीसीला जागा आहे, आणि ह्या ओपन साठीच्या जागा आहे, आणि ह्या ईडब्ल्यूएस साठी जागा आहे. अशा टोटल 3 जागा आहे. मग तुम्हाला मी जसं मगाशी एक्सप्लेन केलं त्यानुसार तुम्ही प्रत्येक बघू शकता. जसं की बघा, आता ग्रॅज्युएशन अँड अबोव ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थी ह्या पोस्टला अप्लाय करू शकता. आता ग्रॅज्युएट विद्यार्थी बघा, 10वीच्या बेसवर अप्लाय करू शकतो, 12वीच्या बेसवर अप्लाय करू शकतो, ग्रॅज्युएशन बेसवर पण अप्लाय करू शकतो. जसं की ही पोस्ट आहे बघा, WR मध्येच आहे, वेस्टर्न रेल्वेमध्येच आहे. ज्युनियर फिशिंग गिअर टेक्नॉलॉजिस्ट आहे. फिशर डिपार्टमेंट आहे. 18 ते 30 वय लागतं. लेवल 6 आहे. ग्रॅज्युएशन लागतंय. टोटल जागा एकच आहे. त्या पण जागा ओपनसाठी एकच आहे. अशा टोटल जागा तुम्ही बघू शकता. आता यामध्ये याच ऍडमध्ये सगळ्यात शेवटी मी तुम्हाला घेऊन जातो बघा, ह्या WRच्या जागा आहे, वेस्टर्न रेल्वे जागा आहे. सगळ्यात लास्ट पेजवर तुम्ही जर गेलात ना तर तुम्हाला लक्षात येईल बघा, इथे टोटल काय, एससी साठी 314 जागा आहे, एसटीला 148 जागा आहे, ओबीसीला 561 जागा आहे, ओपनला ह्या काय आहेत, ओपनला 1169 जागा, ह्या ईडब्ल्यूएसला 231. टोटल जागा जर बघितल्या तर टोटल जागा 2423 जागा आहे. मग इथे लक्षात घ्यायचंय की तुम्हाला एक सर्व्हिसमॅनला 82 जागा आहे, दिव्यांगांसाठी ह्या जागा दिलेल्या आहेत. त्या समांतर आरक्षण बद्दल सेपरेट मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन सांगतो. पण आता लक्षात घ्या की तुम्हाला 2423 जागेसाठी जाहिरात आलेली आहे. ओके, आता याचं पूर्ण एक्सप्लेन करायला खूप वेळ लागेल. म्हणजे तुम्ही 1 बाय 1 तुम्ही चेक करा. सर 10वीच्या बेसवर किती जागा आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ घेतो. सर 12वीच्या बेसवर किती जागा आहे, कोणत्या जागा आहे, सेपरेट व्हिडिओ घेतो मी. ग्रॅज्युएशन बेसवर कोणत्या जागा आहेत त्याचा सेपरेट व्हिडिओ घेतो. लेवल तुम्हाला 1 पासून 6 पर्यंत पेमेंट सॅलरी किती आवश्यक त्याचा व्हिडिओ सेपरेट घेतो. किंवा याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचे सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेतो. सो अंदाज तुम्हाला मी देतोय की 365 जवळपास ह्या पोस्ट आहे आणि सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे ह्या महाराष्ट्रामध्ये आहे, हे पण लक्षात घ्या.
ओके, नेक्स्ट तुम्हाला घेऊन जातो. हा एक चार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. यानंतर तुम्हाला मी सांगतो की एक्झामचा पॅटर्न जो असतो ना एकदम सिंपल आहे. फक्त काय सेम पॅटर्न, म्हणजे ही एक्झाम तुमची जी होणार आहे टोटल 200 मार्कांची, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन, डायरेक्ट सिलेक्शन आहे. लक्षात घ्या. आता इथे फक्त लक्षात घ्या, ज्या एज्युकेशन क्वालिफिकेशन हा इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ना 10वीच्या बेसवर असेल तर 10वीच्या लेवलचे प्रश्न या टॉप सब्जेक्टवर येतील. 12वी बेसवरती सब्जेक्टवरती प्रश्न येतील. ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत सब्जेक्टवरती क्वेश्चन येतील. त्यांनी जे सांगितलं बघा, ही एक्झाम जी आहे ना देअर विल बी द 3 सेपरेट कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. 3 सेपरेट म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह टाईप, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे एक्झाम. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की फॉर द पोस्ट विथ मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑफ मॅट्रिक्युलेशन लेवल. बघा, एक आहे तुमची मॅट्रिक्युलेशन लेवल आहे, दुसरी हायर सेकंडरी लेवल आहे आणि तिसरी ग्रॅज्युएशन अँड अबो लेवल. अशा 3 टाईपच्या एक्झाम आहे. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरतात एज्युकेशन नुसार 10वी बेसवर भरलं तर त्या लेवलचे प्रश्न विचारतील, 12वी बेस आणि ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न येतील. द डिटेल्स ऑफ सब्जेक्ट अँड मार्क्स अँड नंबर ऑफ क्वेश्चन हॅव बीन इंडिकेटेड बिलो. म्हणजे त्यात बघा जनरल इंटेलिजन्स, ज्याला आपण मराठीमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बुद्धिमत्ता हा टॉपिक तुम्हाला इथे असता. बघा, बुद्धिमत्ता हा टॉपिक आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस, जीके, आपण जीके किंवा करंट म्हणतो. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड अँड बेसिक अॅरिथमेटिक स्किल, म्हणजे मॅथ म्हणूया इथे तुम्हाला मॅथ वरती प्रश्न आहे. आणि इंग्लिश लँग्वेज बेसिक नॉलेज वरती प्रश्न म्हणजे इंग्लिश वरती. बघा, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मॅथ, रिझनिंग, जीके आणि इंग्लिश वर तुम्हाला प्रश्न विचारणार. प्रत्येक विषयावरती 25 प्रश्न, प्रत्येकी 2-2 मार्काला 50 मार्कावरती आहे. म्हणजे टोटल 100 क्वेश्चन असणार आहे, 200 मार्कांसाठी असणार आहे. बरोबर, 200 मार्कांसाठी ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑनलाईन एक्झाम होणार आहे. 80 मिनिट फॉर द कॅन्डिडेट एलिजिबल फॉर द स्क्राईब इन टर्म्स ऑफ पॅरा 9.1. जे 60 मिनिटमध्ये तुम्हाला टोटल सोडवायचे. 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे. म्हणजे एका तासामध्ये वेळ किती दिलाय तुम्हाला, 1 तास. एका तासामध्ये 100 प्रश्न म्हणजे एक प्रश्न सोडवायला 36 सेकंद तुम्हाला मिळतोय. आणि जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांना 20 मिनिटं वाढून म्हणजे 80 मिनिट तुम्हाला मिळतात दिव्यांगांना. पण जे जनरल विद्यार्थी त्यांना 60 मिनिटात 100, 1 तासामध्ये 200 मार्कांचा 100 प्रश्नांचा हा क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. एका प्रश्नाला 36 सेकंद वेळ तुम्हाला मिळतोय. आता ही एक्झाम ऑनलाईन आहे, मल्टिपल चॉईस आहे. याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर यस निगेटिव्ह मार्किंग आहे. तुमचे मार्क प्रश्न जर चुकला तर 0.50 मार्क तुमचे वजा होतील. 0.50 मार्क्स वजा होतील, एक नाही 0.50 मार्क्स वजा होतील. दुसरं त्यांनी सांगितलं ही जी एक्झाम ही शिफ्ट वाईज होणार आहे. आणि शिफ्ट वाईज होणार आहे तर याचं काय होणार आहे, याचं नॉर्मलायझेशन प्रोसेस तुमची होणार आहे. त्याचा फॉर्म्युला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. आणि तिसरं महत्वाचं आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज. ही एक्झाम तुमची फक्त हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज मध्येच होणार आहे. त्यांनी आता दिलेलं आहे तसं मराठीमध्ये व्हायला पाहिजे, कारण सगळ्या एक्झाम आता मराठीला दर्जा मिळालेला आहे, अभिजात दर्जा मिळाला आहे. सो आणि त्यातल्या त्या राज्यानुसार हा चॉईस असतो. मागच्या रेल्वेच्या किंवा SSCच्या एक्झाम बघितल्या तर असतात, मराठीमध्ये त्यांनी पण दिलेले आहे. पण सध्या तरी त्यांनी हा पॉईंट जो टाकला हा टाकलाय, तर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन हिंदी आणि इंग्लिश ओनली. आता याच्या पुढे तर मी डिटेल चेक केलं पण मराठी काय दिलेलं नाही, पण याच्यावरती अपडेट घेऊन तुम्हाला सांगतोच. पण सध्या तरी ही एक्झाम तुमची हिंदी इंग्लिशमध्ये होणार आहे, हे तात्पुरतं लक्षात ठेवा. याच्याबद्दल माहिती घेऊन तुमचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देतो. पण जे विद्यार्थी यासाठी तयारी करत असेल त्यांनी लगेच तयारी लागा. आणि याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच उद्या मी अनाऊन्स करतो. पण प्रामुख्याने लक्षात तुम्हाला मुख्य मुद्दे तुम्हाला मी यात सांगितलेले आहे. पात्रता, एज लिमिट काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, कोणकोणती पदं आहेत, कोणत्या विभागानुसार पद आहे, टोटल पदं किती आहेत, आणि याच्यात तुम्ही बघितलं एक्झाम पॅटर्न कसा आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. सो 200 मार्कांवरती डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. काही पदांबाबत जर टायपिंगची एक्झाम असेल म्हणजे स्किल टेस्ट असेल तर ती फक्त क्वालिफाईंग आहे, त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन होणार नाही, मेरिट लागणार नाही. ती क्वालिफाईंग असेल तर अशी पदं असतील तर त्यांना फक्त क्वालिफाईंग टेस्ट स्किल टेस्ट होणार आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सो त्याच्याबद्दल डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला नक्की देतो. पण आता लक्षात ठेवा, ह्या एक्झामसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्हाला बॅच आम्ही उद्याच अनाऊन्स करणार आहोत, ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. सो याबद्दल अजून सिरीज आम्ही घेणार आहोत, बघायला विसरू नका. त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.